मुक्त कोणी असो, माणूस असो का पीक असो, जर रोगमुक्त झालं तर 100% त्याचे परिणाम चांगले होणार आहे आणि ते परिणाम निश्चितच या मल्टीप्लायरमुळं चांगले होणार आहेत आणि चांगला रिझल्ट मिळणार. जसं कसं वापरता येईल. आता तुम्ही सांगितलं तुम्ही सिनियर आहेत, तुमचं मार्गदर्शन जास्त मी पण लोकांमध्ये जातो, 2-2 हजार लोकांमध्ये बोलतो एक व्याख्याता म्हणून. पण ती वेगळी गोष्ट आहे, शेतीची वेगळी. कारण शेतीलाही मेहनतच करावं लागते आणि शेतीला आजकाल मी तुम्हाला सांगतो, शेती आपलीच नाही तर संपूर्ण भारतामधल्या शेतकऱ्याचं आणि जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करतात, जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की शेती ही कशी आहे, दूषित झालेली, पाण्यामुळे दूषित झालेली आहे, खतामुळे दूषित झालेली आहे आणि फवारणीमुळे दूषित. वारंवार शेती आपण काय करायलो तर दूषित करायलो आणि शेती दूषित झाल्यामुळे माणसाचं आरोग्य सुद्धा दूषित झाले. आजचं एक सर्वेक्षण सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रीय आरोग्य संघटनेचा सर्वे आहे, 26,000च्या वर कॅन्सरग्रस्त रुग्ण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये. जे कॅन्सरग्रस्त रुग्ण म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गावामध्ये एखादा होता, आज वाड्यापर्यंत एक रुग्ण आहे कॅन्सर. तुम्ही आम्ही जर त्याची तपासणी केली तर परत इथं 10 लोक निघतील कॅन्सरग्रस्त. मग हे का रोगराई का वाढायली तर काय झालंय, या 30 ते 35 वर्षामुळे शेतकऱ्यानं जास्तीत जास्त ही रासायनिक शेती केली. पूर्वीची शेती, आता तुमचे माझे वडील सांगायचे 20 वर्षाच्या अगोदर टाळके ज्वारी जर पेरली तर त्याला कुठलंही खत द्यायची गरज नव्हती, चांगल्या प्रकारे येत होती, कडबा चांगला होत होता. आज त्या ज्वारीला पाणी दिल्याशिवाय ती जमिनीमध्ये ती ज्वारी येईना झाली. कारण मी अनुभव घेतलेला आहे, मी गेल्या वर्षी पेरली होती, दरवर्षी ज्वारी पेरतो चाऱ्यासाठी, पण त्याला पाणी जर दिलं तरच ते त्याला कंस यायले, नाहीतर ती ज्वारी निस्वसन झाली, जमीन खराब झाली. म्हणजे काय झालं तर ती जमीन खराब झाली ना आपली. आणि आपली जमीन जर खराब नाही होऊ द्या, तुम्ही मल्टीप्लाय नाही जरी वापरलं तरी आपल्याला शेणखत आणि हे गाईचं खत वापरावंच लागणार. कारण जे कंटेनर त्याच्यामध्ये आहे, म्हणजे जे शेणामधून आपल्याला कंटेनर मिळणार आहे, जे घटक शेणामधून, तेच या मल्टीप्लायर. आणि हे निश्चित आता तुम्ही सांगितलंय तुमचा अनुभव आहे, आता आम्ही कंटिन्यू वापरणार आणि त्याच्यातला अनुभव पाहणार. 10 एकर, आता मला 11.5 एकर ओलिता खालची जमीन, माझ्याकडे आज 2.5 एकर ऊस आहे, 3 बॅग कापूस आहे, 3 बॅग सोयाबीन आहे, हळद आहे, दुसरं 20 गुंठे तूर आहे, 20 गुंठ्यामध्ये मूग उडीद होता, 20 गुंठे पडीत जमीन आहे. पण मी अनुभव घ्याल म्हणजे काय वापरल्यानं त्याचे दुष्परिणाम काय होतात काय नाही, हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत आपली परिस्थिती आणि शेतकऱ्याची परिस्थिती दुसरं कोणीही येऊन सुधरू शकणार नाही. शेतकऱ्याला एक चांगलं दर्जेदार उत्पादन, कारण तो उत्पादन करणार आहे, पण त्याला जे सपोर्टिंग लागणार आहे, त्याला जे तंत्रज्ञान लागणार आहे, त्याला जे विकसित म्हणजे शास्त्रज्ञ लोकांची गरज लागणार आहे. शेती काय ही अशी सुधारणार नाही तुम्ही म्हणता तसं, कारण त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांची पण गरज भासणार. फार कमी सायन्स आहे त्याच्यामध्ये की नॅचरल जर शेती झाली तर त्याला गरजच नाही कशाची.